नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कच्च्या बेलाचा सरबत आणि कच्च्या बेलाचा फ्रूट जाम असं बनवून दाखवणार आहे. तर आपण कच्चे बेलाचे फळं घेतलेले आहेत, असे कापून घेतले. कापून म्हणजे फोडून घेतले, ते कवठासारखे अर्धे अर्धे केलेले आहेत. आता ते आपण उकडायला टाकणार आहोत, कुकरमध्ये उकडायला टाकणार आहोत. तर आपण कुकरमध्ये उकडायला ठेवलेले आहे. तर तुम्ही पण असंच बेलाचं सरबत आणि जॅम बनवा. तर उकडून झालेले आहेत, असे झालेले. तर कसे शिजले हे मी तुम्हाला दाखवत होती. तर आता आपण ते कवठासारखं बेलाच्या याच्यामधून मग काढून घेतलेलं आहे. मगज म्हणतात, मगज, कवठाच्याला पण मगज म्हणतात. आणि हे ज्यूस आपण उकडायला ठेवलेलं आहे ना, त्याचा ज्यूस निघलेला. सरबत बनवणार आपण त्याचं. तर आता आपण या एका पदार्थाचे 2 पदार्थ बनवणार आहोत. तर आता आपण गूळ टाकून ठेवलेला आहे. तर आपण 5-6 तासासाठी गूळ ठेवतोय. सरबतमध्ये पण गूळ ठेवला आणि याच्यामध्ये पण आपण गूळ टाकून ठेवणार आहोत. तर बेलाचे फळं माझ्या घरचेच आहे. तर आता कच्चेच होते ते, तर मग मी वरती याने तोडले मी काठीने, आणि मग मला एवढेच मिळाले. तर मग मी घेतले आणि त्याचं सरबत आणि फ्रूट जॅम बनवत आहोत आपण. मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगत आहे. तर 5-6 तासानंतर आपण गूळ टाकलेला होता ना, तर तो गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि त्याचं पाणी झालं आहे. नंतर मग आपण आता ते सरबत आहे ते पण आपण उकळवून घेणार आहोत. जास्त वेळ कमी गॅसवरती उकळून कमी करणार आहोत. आणि हे याच्यामध्ये पण गूळ टाकला होता आपण, ते पण आपण गरम करून असं फ्राय करून घेणार आहोत. ते पण छान बनलं आहे. तर गोड झालं, गोड टेस्ट. आणि बेलाला पण एक चव असते. जसं फुलांना कसं स्मेल असतो, मोगरा, गुलाब, जाई, जुई, असं तसं फळांना पण वेगळं ज्याचं त्याच्या अंगचा स्मेल असतो, चव असते. तर आता हे आपलं सरबत बनवून झालेलं आहे. शरीराला पौष्टिक आहे, सगळ्या आजारांवरती त्याचा उपयोग होतो. आता आपण बनवत आहोत सरबत. 2-3 चमचे आपण सरबत बनवलेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाणी. आता आपलं कच्च्या बेलापासून बनवलेलं सरबत तयार आहे. तुम्ही पण असंच बनवा. याच्यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ, काळी मिरी वगैरे पण टाकू शकतो. तर मी गावी असल्यामुळं माझ्याकडं होतं सगळं, पण मी घाईमध्ये होते, तर मी इकडं आल्यावर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे जॅम फ्रूट जाम तयार आहे. आपला कच्च्या बेलाचा फ्रूट जाम तयार आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि खा. कच्च्या बेलापासून बनवलेला फ्रूट जाम. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 पदार्थ बनवून दाखवलेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.